अन्याय नाही सहन करायचा, असं बरोबर. होतं नेहमी. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्याला जास्त चालना मिळाली. लोकांसाठी काम केलं पाहिजे. आपण डॉक्टर आहे, आपण एका वेळी एक पेशंट बरा करू शकतो. पण आपण जर प्रशासनात गेलो तर एकानं निर्णय घेतला तर तो लाखो लोकांचं भलं करू शकतो. 3rd इयर नंतर लगेचच लग्न झालं इंटर्नशिपमध्ये. बरं. आणि पण एक कुठेतरी असं सुप्त होतं की नाही, मला प्रशासनातच जायचंय. मनात असं ठरवलं की कुठलीच पोस्ट छोटी किंवा मोठी नसते, बरोबर. की आपल्या कुठल्याही पदाची गरिमा ही आपल्या काम करण्यामुळे वाढते. भलेही नाही पोस्ट मिळाली तरी चालेल, तुम्ही अभ्यास करताना अभ्यास कंटिन्यू ठेवा, कारण आपल्याला नॉलेज खूप मिळतं. किमान आपल्याला एमपीएससी जगायचं कसं हे तरी शिकवते. दिवाबत्ती घेऊन, अक्षरशः कंदील घेऊन 50 वर्षापासून वाद असणारा रस्ता डायरेक्ट तहसीलदार नाही, काही नाही, डायरेक्ट आम्ही खुला केला. पहिल्यांदा बघितलं तर काही कुठेच दिसेना, आम्हाला नदीच दिसेना, ओगळ पण दिसेना. माझ्या अंगावरती लोक दगड घेऊन आलेली होती. नदी तुमच्या गावातून जाते आणि तुम्ही हे त्या गावचे कलेक्टर आहात, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तर आपण नो अपील नो वकील या तत्वाने काम करायचं. ह्याच्यामध्ये सर पानंद रस्ते असेल, लक्ष्मीमुक्ती असेल किंवा जातीचे दाखले वाटप असेल, ह्याच्यामध्ये मला पण सर प्रचंड त्रास झाला, भयंकर. म्हणजे सर्वसामान्य लोकांकडून नाही, पण ज्या लोकांना असं वाटत असतं की बाबा ह्यांनी कुठेतरी फील्डवरती येऊ नये, ह्यांनी प्रत्यक्ष काम करू नये, की आपलं जे काय आहे ते त्यामुळे चालत नाही, असं एक असते समाजात. अशी पण लोक असतात. त्यामुळे ह्या लोकांकडून मलाही त्रास झाला. नमस्कार, मी किरण निंबोरे. आपण पाहताय वास्तवकट्टा. वास्तवकट्ट्यावरती आपण वेगवेगळे अधिकारी किंवा वेगवेगळ्या मान्यवरांचे पॉडकास्ट पाहत असतो, परंतु वास्तवकट्ट्यावरती एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं अधिकारी बनणं, परंतु अधिकारी बनल्याच्या नंतर काय करायचं हे बऱ्याच जणांचं फिक्स नसतं. आता तुम्ही म्हणता अधिकारी झाल्याच्या नंतर अधिकारी जे कामं करतात ते कामं करायचे असतातच आणि ते करतात, अर्थातच करत असतात, परंतु त्या कामांच्या व्यतिरिक्तही आपले छंद असतात. ते छंद बरेच अधिकारी जोपासत असतात आणि काम करण्याची एक वेगळी पद्धत, स्वतःची पद्धत ते आजमावत असतात. आज वास्तवकट्ट्यावरती आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत डॉक्टर वैशाली शेंडगे मॅडम, ज्या मंडल अधिकारी आहेत, ज्यांचं 2013 मध्ये तलाठी म्हणून सिलेक्शन झालं आणि 2024ला त्यांचं मंडल अधिकारी म्हणून प्रमोशन झालेलं आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, गवसते मी जेव्हा हा त्यांचा 71 कवितांचा कविता संग्रह आहे. आणि त्यासोबतच मॅडमला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार हा पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि तो पुरस्कार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तो मिळालेला आहे. तर तो का मिळालेला आहे त्या बऱ्याच गोष्टी आज या पॉडकास्टमधून जाणून घ्यायच्या आहेत, परंतु पानंद रस्त्यांसाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांनी अग्रणी नदीचं पुनर्जीवन केलेलं आहे. आता ते कसं केलेलं आहे, कारण त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून, गुगल मॅपिंगचा वापर करून जी नदी गायब झालेली होती ती नदी परत चालू केलेली आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी मुक्ती योजना देखील त्यांनी आणलेली आहे. तर हे लक्ष्मी मुक्ती योजना काय आहे, तर 945 महिलांचं 7 बाऱ्यावरती त्यांनी मोफत नाव ऍड केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की महिलांना कुठं कुठं न्याय मिळतो, 7 बाऱ्यावर तर नाहीच मिळत, परंतु मॅडमने 945 महिलांना 7 बाऱ्यावरती स्थान दिलेलं आहे. आणि मी सावित्री बोलते हा एक पात्री प्रयोग त्या कॉलेज जीवनापासून करत आहेत. स्वतः डॉक्टर आहेत पेशाने आणि त्या आज प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी त्यांनी राज्यसेवेची परीक्षा दिली, एमपीएससीतील संयुक्त परीक्षा म्हणजे त्यांनी PSI दिली, STI दिली, ASO दिली, परंतु त्यांनी तलाठी स्वीकारलं आणि आज त्या एक चांगल्या पद्धतीने प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात. मॅडम, वास्तवकट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. खरं तर सांगण्यासारखं खूप आहे, परंतु मला विशेष आवडलेलं, आता कविता तुम्ही करताय, तुमचा छंद आहे, परंतु एक तलाठी असेल किंवा एक मंडल अधिकारी आहे, काय करू शकतो, त्याच्या हातात किती पॉवर आहेत हे तुम्ही दाखवून दिलं. आज जर तुम्ही पानंद रस्त्याचा विषय असेल किंवा नदी पुनरुज्जीवनाचा विषय असेल किंवा लक्ष्मी योजनेचा विषय असेल, असे विषय खरं तर काही मोठे अधिकारी करू शकतात. जर राबवायचंच म्हटलं तर कलेक्टरांनी आदेश दिला तर पूर्ण जिल्हा ते करू शकतो, परंतु तुम्ही तळापासून सुरुवात केली की या सगळ्या प्रवासावरती आपल्याला यायचं. परंतु मॅडम, तुम्ही एक डॉक्टर असतानाही म्हणजे तुम्ही BMS केलं आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे आलात, की तुमचा तो प्रवास, ह्या सगळ्या गोष्टींबरोबर तो प्रवास जाणून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. का नक्की, म्हणजे काय होता तुमचा प्रवास, तो डॉक्टर ते प्रशासकीय अधिकारी? सर, महाराष्ट्रातील अतिशय चांगल्या कॉलेजमधून माझं BMS झालंय. असं पण नाहीये, जे नामांकित कॉलेज आहे आणि ज्या कॉलेजमधून मुलं शिकतात ती लाईफ मध्ये वेल सेटल होतात. म्हणजे माझ्या बॅच मधली जे आता माझे सगळे क्लासमेट
आमचा सगळा ग्रुप आहे, अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे आम्ही, इतके वर्ष झाले तरी एकदम वेल सेटल आहेत. म्हणजे प्रत्येकाचा अभिमान वाटावा असे आहेत. अशा कॉलेजमध्ये माझं BMA झालंय, टिळक मेडिकल कॉलेज, ताराचंद हॉस्पिटल, पुणे. यामध्ये म्हणजे पुण्याच्या पुण्यनगरीमध्ये मला शिकायला मिळालं, हे एक मी माझं भाग्य समजते. पण या पुण्यामध्ये मी आल्यानंतरच की मला वक्तृत्वाची आवड लहानपणापासूनच होती. म्हणजे इयत्ता पहिलीपासून मी वक्तृत्व स्पर्धा करते. अनेक माझ्या शालेय जीवनामध्ये मी राज्यस्तरापर्यंत वक्तृत्व स्पर्धा केल्या. मग ती सांगलीची असो, साताऱ्याची रयतची जी एकदम फेमस वक्तृत्व स्पर्धा 4 दिवस चालते ती असो, सावरकर प्रतिष्ठानची असो, किंवा नागपूरला एक आहे ती असो, सगळ्या अशा वक्तृत्व स्पर्धा मी केल्या आणि तिथे नंबर पण घेतले. नंतर निबंध स्पर्धा पण मी शालेय जीवनामध्ये केल्या. त्याच्यामध्ये पण एक मी 10वीत असताना एक वैचारिक निबंध म्हणून आलेलं होतं, ठाण्याची होते ती, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान ठाणे, नौपाडा ठाणे. कुमार वयातील विकृतीत प्रसार माध्यमांचा सहभाग, आणि ती शाळेमध्ये ऑन द स्पॉट लिहायची होती मुलांनी, आणि शाळेतूनच ते सबमिट करायचे होते. त्यामध्ये पण माझा राज्यस्तरावरती ग्रामीण विभागात 2रा नंबर बसलेला, आणि त्यांनी पुस्तक पण काढलेलं आहे ते. ती आवड होतीच सर मला. म्हणजे थोडक्यात असं म्हणावे लागेल की त्या वक्तृत्वामुळे एक बंडखोर वृत्ती असं म्हटलं जाईल. म्हणजे असं अन्यायाविरुद्ध अन्याय नाही सहन करायचा, असं होतं नेहमी. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्याला जास्त चालना मिळाली असं म्हणावं लागेल. कारण मी फर्स्ट इयरलाच असताना मी समाज कल्याणच्या हॉस्टेलला, म्हणजे माझे वडील लहानपणीच एक्सपायर झाल्यामुळे माझे मामा शिक्षक आहेत, त्यांनी मला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच खूप साथ दिली. पण कुठेतरी या परिस्थितीची जाणीव आणि आपल्या घरच्यांवरती जास्त आपला आर्थिक भार नाही पडला पाहिजे म्हणून मी समाज कल्याणच्या हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं. तिथे पण मला सगळे चांगल्या मैत्रिणी भेटल्या, आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर सर माझ्यावरती शाहू फुले विचारांचा फार प्रभाव झाला. कारण शाहू जयंती आम्ही फार मोठ्या प्रमाणात समाज कल्याणमध्ये साजरी करतो, आणि तिथे वक्तृत्व स्पर्धा वगैरे. आणि त्याच्यामधून असं वाटलं की नाही, आपण हे करत असताना आपण मॉबमध्ये गेलं पाहिजे आणि खूप पब्लिकसाठी ऍट अ टाइम जास्त लोकांसाठी काम केलं पाहिजे. आपण डॉक्टर आहे, आपण एका वेळी एक पेशंट बरा करू शकतो. पण आपण जर प्रशासनात गेलो तर एकानं निर्णय घेतला तर तो लाखो लोकांचं भलं करू शकतो. म्हणजे हे माझ्या डोक्यामध्ये सतत यायचं, आणि असं वाटायचं की नाही, आपण प्रशासनात गेलं पाहिजे. आणि ह्यासाठी मी कॉलेजमध्ये असतानाच पेपर वाचायचे, पुस्तकं वाचायचे. आणि मग अविनाश धर्माधिकारी सर असतील, किंवा तुकाराम जाधव सर असतील, शेखर गायकवाड सर असतील, ह्यांचे ज्यावेळी फ्री सेमिनार व्हायचे इथं पुण्यामध्ये, सुट्टीत माझा कार्यक्रम ठरलेला असायचा. संडे आला की पेपर वाचायचा हॉस्टेलमध्ये, म्हणजे खाली असायचं आमच्या तिथं ऑफिसमध्ये, बघायचं तिथं पहिला कुठे कवी संमेलन आहे, कुठे फ्री सेमिनार आहे, तिथं आम्ही जायचं. म्हणजे माझ्या 2 मैत्रिणी होत्या, त्यांना घेऊन तिथं जायचं. मग बऱ्याच वेळा ते पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्येच आमचं हे असायचं संडेला, इकडं जायचं. मग त्यातून आवड निर्माण झाली. पण बॅड लक पण म्हणता येणार नाही सर, कदाचित म्हणजे माझं ते माझ्या लाईफमध्येच असेल, कारण माझे मिस्टर खूप चांगले आहेत, त्यामुळे मी म्हणणार नाही बॅड लक. माझं 3rd इयर नंतर लगेचच लग्न झालं इंटर्नशिपमध्ये. आणि पण एक कुठेतरी असं सुप्त होतं की नाही, मला प्रशासनातच जायचंय. पण मिस्टरांची प्रॅक्टिस खूप सेट, त्यामुळे मी पण नंतर प्रॅक्टिसच चालू केली. नंतर माझी इंडिपेंडंट प्रॅक्टिस टाकली शेजारच्याच गावामध्ये. मी 5 वर्ष प्रॅक्टिस केली सर तिथं. पण ते करत असताना पेशंट बघायची मी, आणि जो मधला वेळ येतो त्या वेळात असं वाटायचं की अरे, आपण तरी पुण्यामध्ये शिकलो, आपण आपलं भिडेवाडा हे श्रद्धास्थान आहे, त्या भिडेवाड्यामध्ये आपण सावित्रीबाईंचा, म्हणजे मी सावित्री बोलते स्क्रिप्ट लिहिली, एवढे कार्यक्रम केले पुण्यामध्ये. म्हणजे आपल्याला ह्याच्यापेक्षा वेगळं करायचं होतं. म्हणजे खूप पब्लिकमध्ये जाऊन पब्लिकचं चांगलं करायचं, आवाज उठवायचा कुठेतरी अन्यायाविरुद्ध, किंवा आपल्या हातून चांगलं करायचं. आणि मला स्वस्त बसू देत नव्हतं सर ते स्वप्न. आणि मी 2010ला सर PSI दिली परत, अभ्यास करत, कोणताही क्लास नाही, प्री मेन्स फिजिकल पर्यंत सगळं गेलं. पण नंतर माझा मुलगा त्यावेळी सर लहान होता खूप, 1 वर्षाचा, आणि माझ्या घरी कोणीच नव्हतं. म्हणजे मी, मिस्टर आणि मुलगा, सासूबाई वगैरे नाही, त्यामुळे मला त्या मुलाला सोडून जाता आलं नाही. म्हणजे आई पण माझी जॉब करत होती. सिलेक्शन झालं होतं? हो, फिजिकल पर्यंत गेले सर. मेनला परत जे होता पुढचा टप्पा जो होता मुलाखतीचा तिथं, कारण परत एक असं झालं की PSI ला नाशिकला जावं लागेल, आणि 1 वर्षाचं ट्रेनिंग, त्यामुळं मी गेले नाही. म्हणजे त्यावेळी मला फार वाईट वाटलं. पण माझा भाऊ पण आता राज्य गुप्तवार्ता अधिकारी आहे, मावस भाऊ, तो पण मला म्हटला की नाही, पोलीस डिपार्टमेंटमध्ये एवढं काही वाईट वाटून घेऊ नको. पोलीस डिपार्टमेंटमध्ये जरी तू SP पर्यंत गेली तरी तुला फॅमिली लाईफ भेटणार नाही, जे आता तुझं सेट आहे ते. मग ठीक आहे म्हटलं, आणि मी गेले नाही सर. पण परत मला अस्वस्थ झालं. मी अभ्यास चालूच, म्हणजे घरातलं सगळं आवरायचं, हॉस्पिटल बघायचं कंटिन्यू,
सकाळी मॉर्निंग करायची, इव्हिनिंग मिस्टरांसोबत करायची, मुलाला बघायचं, सगळं करायचं आणि मधल्या वेळात अभ्यास करायचा. प्रॅक्टिस चालू असताना प्रॅक्टिस चालू असताना सर, अभ्यास. मी 2013 पर्यंत सर प्रॅक्टिस केली. ओके. म्हणजे 2013ला मी ज्यावेळी तलाठी घेतली तेव्हा प्रॅक्टिस बंद केली. 2011ला पण सर मी PSI दिली. परत 11ला PSI दिली, प्री पास झाले. मेन्स कट ऑफच्या प्लस 124 मार्क होते मला. ओके. पण नंतर परत असं आलं की परत हे जर माझं परत मी फिजिकलला गेले, सिलेक्शन झालं, इंटरव्ह्यूला गेले, तर मी पोस्ट घेतली नाही. हे शल्य मला फार म्हणजे खूप त्रासदायक होईल म्हणून मी सर त्याच्यामध्ये फिजिकलला गेले नाही. म्हणजे 2010ला गेले पण 11ला मी गेले नाही. 2012ला STI आले, STI पण मी दिली, प्री पण दिली, प्री पास झाले आणि तलाठी पण दिली त्यावेळी. आणि STI आणि तलाठी एकाच वेळी एक्झाम होत्या त्यावेळी. STIची प्री पास झाले, मेन्सचा अभ्यास चालूच होता आणि तलाठीचं सिलेक्शन झालं सर. आणि तलाठीचा लगेचच रिझल्ट आला, लगेच रिझल्ट आला. आणि योगायोग असा की त्यामध्ये मला रँक चांगली असल्यामुळे दीपेंद्रसिंह कुशवाह सर त्यावेळी जिल्हाधिकारी होते आणि त्यांनी अतिशय पारदर्शकपणे रँकनुसार आम्हाला प्रांत दिला आणि त्यामुळे मला खानापूर प्रांत मिळाला, जो की खानापूर गाव माझ्या गावापासून 10 किलोमीटर आहे आणि माझी OPD तिथून 5 किलोमीटरच होती फक्त. म्हणजे मी अपडाऊन करू शकत होते. त्यामुळं ठीक आहे म्हटलं की जरी तलाठी असेल तरी पण माझं स्वप्न होतं एक IAS बनायचं पहिल्यापासून. पण आता कुठेतरी करिअर आणि संसार ह्या सगळ्याला म्हणजे फॅमिली हे सगळ्याला मुरड घालून मी ती पोस्ट घेतली आणि म्हटलं की एक त्यावेळी केलं की म्हणजे मनात असं ठरवलं की कुठलीच पोस्ट छोटी किंवा मोठी नसते. बरोबर. की आपल्या कुठल्याही पदाची गरिमा ही आपल्या काम करण्यामुळे वाढते. म्हणजे आजकाल असं प्रशासनामध्ये आहे सर, म्हणजे ही खंत आहे. तलाठी या पदाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा फार वेगळा आहे. ते अर्धसत्य पण म्हणावं लागेल, म्हणजे सगळेच नसले तरी आहेत सर. मी बघते आता प्रशासनात असल्यामुळे की लोकांना त्रास झाला की साहजिक आहे लोकांच्या प्रतिक्रिया उमटणं असं. पण आपण चेंज करायचं असं मी ठरवलं, किमान आपल्यापुरतं तरी बदलायचं. आणि मग ती पोस्ट घेतली सर मी. परत STIचा काही विचार केला नाही. यासाठी काही क्लासेस वगैरे लावले? काहीच नाही सर, मी कुठेही क्लास नाही. तलाठी जॉईन केल्याच्या नंतर असं वाटलं नाही का, तुम्ही सांगितलं की हा ठीक आहे कुठलंही पद कमी नसतं पण तुमचं स्वप्न होतं IASचं? हो, तर मी सर अभ्यास चालू होता माझा आणि त्यावेळी आम्हाला सचिन गिरी सर म्हणून तहसीलदार होते, जे की आधी PSI होते, आणि राहुल खाडे जे पोलीस आयुक्त आहेत आता म्हणजे कमिशनर, ते माझ्या मिस्टरांचे एकदम बेस्ट फ्रेंड. ते DYSP झालेले आणि ते त्यावेळी म्हणजे ते मिस्टरांचे फ्रेंड असल्यामुळे कॉन्टॅक्टमध्ये सतत असायचे. मी अभ्यास करत होते त्यावेळी. मग त्यांचं फक्त एकच असायचं, ते म्हणायचे की भलेही नाही पोस्ट मिळाली तरी चालेल, तुम्ही अभ्यास करताना अभ्यास कंटिन्यू ठेवा, कारण आपल्याला नॉलेज खूप मिळतं. किमान आपल्याला MPSC जगायचं कसं हे तरी शिकवते. मग त्यामुळे त्यांनी सरांना सांगितलेलं होतं, सचिन गिरी सरांना वगैरे. मग अभ्यास चालूच ठेवला मी माझा. पण 2014ला मी राज्यसेवा दिली. राज्यसेवा पूर्व पास झाले, पण मेन्समध्ये मी काही जाऊ शकले नाही कारण ऑफिसने मला सुट्ट्या दिल्या नाहीत आणि हे काम. आणि त्याच वेळी 2015ला अग्रणीचं काम आलं सर. आणि अग्रणीमध्ये असं होतं की पंकजा मुंडे त्यावेळी जलसंधारण मंत्री वगैरे होते आणि त्यांनी अग्रणीचं काम केलं त्यावेळेस तुम्ही तलाठी होते. हो, प्रशासनातच काम केलं मी अग्रणीचं. अच्छा. आणि त्यावेळी माझं ते लक असं म्हणावं लागेल, म्हणजे मला जे आतून होतं की आपण काहीतरी चांगलं काम करायचं. आणि अग्रणी नदी वाहत होती माझ्या सजेतूनच. जाधववाडी ही माझी पहिली सजा त्यावेळी मला दिलेली, आणि नदी कुठेच नव्हती सर, विशेष म्हणजे. मग ते आम्हाला पाणी अडवा पाणी जिरवा त्याच्यानुसार ते हे म्हणजे कामं करायची होती प्रशासनाला. आणि रस्ते खुले करायचं होतं त्यावेळी पण होतं. त्यावेळी पण मी अतिशय म्हणजे रात्री 7:30 वाजता जाऊन सर ह्या पाणंद रस्त्यांपेक्षा दिवाबत्ती घेऊन अक्षरशः कंदील घेऊन 50 वर्षापासून वाद असणारा रस्ता डायरेक्ट तहसीलदार नाही काही नाही डायरेक्ट मी खुला केला. त्या माणसाने माझ्यावरती माहिती अधिकार वगैरे टाकले. रात्रीचाच खुला केला सर तो. कारण तो जाधववाडी आणि ढोराळे हे दोन्ही गावाची एकच ग्रामपंचायत होती त्यावेळी. आणि त्या ढोराळ्याच्या गावांनी मला सांगितलं की त्या ग्रामस्थांनी सांगितलं की मॅडम इथून एक रस्ता आहे, तुम्ही एवढं काम करताय. म्हणजे त्यांना जाणवलं. मी त्यांना म्हणायची की आपण असे डोंगर उतारावरती चर पाडूया म्हणजे पाणी मुरण्यासाठी, किंवा रस्ते काय असतील तर सांगा आपण करूया. तर म्हटलं एक रस्ता आहे बघा, की खूप तलाठी येऊन गेले, सर्कल येऊन गेले, तहसीलदार येऊन गेले, पण कोणी रस्त्याकडे हे लक्ष देत नाही. मी म्हटलं का, तर म्हणे इथे एकच आहे व्यक्ती, तो शिक्षक आहे विट्याला आणि तो फार त्रास देतो म्हणे सगळ्यांना, आणि त्यामुळे कोणी ह्याच्यात हात घालत नाही. मग मी म्हटलं काय देणार, असा त्रास देऊन देऊन काय देणार आहे म्हटलं, जर रस्ता नसेल तर. म्हटलं आम्हाला त्यामुळे काय होतंय म्हटले
फक्त 1-2 किलोमीटरचा रस्ता आहे म्हटलं मॅडम. पण जाधववाडी आम्हाला ढोराळेवरून जकीनवाडीला जावं लागतं, जकीनवाडीवरून तामखडीला जावं लागतं आणि खानापूरवरून फिरून जाधववाडीला यावं लागतं. असं आमच्या फेऱ्या 10 किलोमीटर होतात. हा जर रस्ता निघाला तर 2 किलोमीटर आमचं फक्त अंतर होईल आणि एकच ग्रामपंचायत होती. ठीक आहे म्हटलं. मी सगळी पाहणी केली. एकदा तहसीलदार मॅडमना घेऊन गेले. त्यावेळी अंजली मरोड तहसीलदार होत्या आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता आम्ही तो रस्ता खुला केला. नंतर ते माहिती अधिकार वगैरे त्यांनी माझ्यावरती टाकला, पण नंतर त्यांना आम्ही समजावून सांगितलं. नंतर त्यांना पण कळलं, कारण गाव सगळं त्यांच्या विरोधात गेल्यामुळे, टीचर असल्यामुळे परत ते पण सपोर्टिव्ह झाले. नंतर त्यांनी पण मला काही बोलले नाही. ठीक आहे म्हटलं मॅडम, तुम्ही केलेलं काम चांगलंच आहे. त्यांना ती जाणीव झाली. पण आज तो रस्ता खुला झाला सर. हे काम केलेलं होतं आणि नंतर नदीचं काम आलं. आणि गायकवाड सर, माझं भाग्य असं की शेखर गायकवाड सर त्यावेळी जिल्हाधिकारी होते सांगलीला. सरांच्या काळात हे काम झालेलं आहे. आणि सरांनी सांगितलं, मग आम्ही असं सांगितलं सरांना की ते एक नदी आहे असं. मग सर म्हटले, सरांना पण कसं करायचंच, हे काम आपण करायचंच. नदी आहे म्हणजे ती नदी पूर्ण बुजलेली होती, म्हणजे काहीच दिसत नव्हतं सर. त्या नदीवरती पूर्णपणे शेती होती. अच्छा, म्हणजे नदी राहिलेली नाही, नदी नव्हती, बरं, पूर्णपणे शेती होती. तिथे एक असं पिंपळाचं झाड आहे, मोठंच्या मोठं, खूप मोठं पिंपळाचं झाड आहे आणि त्या पिंपळाच्या झाडानंच मंदिराचा आकार दिलेला आहे पूर्णपणे नॅचरल. आणि तिथंच ते अगस्ती ऋषींचं असं म्हणून एक असं दगड वगैरे पूर्वीचे कसे लोक ठेवतात तिथं, ते अगस्ती ऋषींची तिथं पूजा वगैरे करतात. त्या एका शेतकऱ्याच्या शेतात, हे पण खाजगीच. आणि पाठीमागून एक ओगळ होती, तिथून त्या नदीचा उगम झालेला होता. अच्छा. मग मी आणि मॅडम आम्ही गेलो, पहिल्यांदा बघितलं तर काही कुठेच दिसेना, आम्हाला नदीच दिसेना. ओगळ पण दिसेना, नदीच गायब. मग आम्ही तिथले वयस्कर जी लोक आहेत, म्हणजे 60-70 वर्षांची, त्या लोकांना घेतलं. आणि मग तिथले एक पोसेवाडीचे एक बाळासाहेब निचळ म्हणून एक होते, त्यांना माहित होतं. त्यांनी मला खूप मदत केली त्यावेळी, की त्यांनी सांगितलं की मॅडम, इथून एक अशी नदी होती पूर्वी, आमचे वडील वगैरे सांगतात, आम्ही पण खूप लहान होतो आणि इथं अगस्ती ऋषी ध्यानासाठी बसलेले होते आणि ते रोज सकाळी कृष्णा नदीला बहायला आंघोळीला जायचे. आणि ती कृष्णा नदी प्रसन्न झाली आणि त्या कृष्णा नदीने सांगितलं की मीच तुझ्यापर्यंत येईल, वाहत येईल, फक्त तू मागे बघायचं नाहीस. आणि मग म्हणे ते ऋषी आले, पण त्या ऋषींना असं विश्वास वाटला नाही आणि त्यांनी असं मागं बघितलं की खरंच नदी आली का, तर नदी खरोखर आलेली होती म्हटले. म्हणजे अजून पण तिथं त्या खुणा आहेत तशा ओगळ वगैरे असणाऱ्या, पण ते ऋषींनी मागे बघितल्यामुळे ती नदी तिथून गायब झाली. पण इथून पुढे नंतर ऋषींनी त्यांची तपश्चर्येने इथून नदी चालू केली म्हणे आणि त्या नदीचा उगम इथून झाला आणि अगस्ती ऋषींच्या नावावरून त्याला अग्रणी हे नाव पडलं. अच्छा. मग ते आता ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की इथं नदीच नाही, त्यावेळेस काय? मग आम्ही गुगल मॅपला सर ती नदी दिसत होती, पण ओके, पण जो गुगल मॅपचा नकाशा काढला ना, तर बरोबर नदीची लाईन दिसत होती. अच्छा. मग नंतर आम्ही काय केलं, ते गुगल मॅपच्या नकाशाने पहिल्यांदा त्याचं सगळं आपला नकाशा तयार केला. आम्ही ऑटोकॅडचा नकाशा गुगल मॅपवरून तयार केला आणि त्या पद्धतीनं आम्ही ती नदी काढायचं ठरवलं. प्रचंड विरोध झाला सर सुरुवातीला. अक्षरशः माझ्या अंगावरती लोक दगड घेऊन आलेली होती जाधववाडीमध्ये. खूप विरोध झाला आणि तहसीलदार मॅडम त्यावेळी नव्हत्या, पुण्याला वगैरे गेलेल्या. आणि मॅडमना मी सांगितलं की, तर मॅडम मला त्यावेळी एकच शब्द मॅडम मला बोललेल्या की नदी तुमच्या गावातून जाते आणि तुम्ही हे त्या गावचे कलेक्टर आहात, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मग ठीक आहे म्हटलं, म्हणजे आपल्याच अधिकाऱ्यांनी जर परमिशन दिली आपल्याला सगळी, तर मी मग त्या लोकांना म्हटलं मी FRI दाखल करणार. म्हटलं जवळच पोलीस स्टेशन आहे खानापूरला, मी FRI दाखल करणार. भूमी अभिलेखच्या लोकांना बोलवलं. मग कोणाचंच नुकसान होऊ नये सर म्हणून आम्ही काय केलं, सुरुवातीला पहिल्यांदा नदी जिथून उगम पावते, जे तिथं दिसतंय तिथून 1 किलोमीटरच्या अंतरापर्यंत 20 फूट रुंद आणि 7 फूट खोली तीच ठेवली. अशा पद्धतीने आम्ही नदी काढली. मग ती सगळी मापं टाकायला, म्हणजे टेप धरायचा मी आणि आमचे कोतवाल माझ्या बरोबर असायचे. टेप धरायचा, मापं टाकायची, फकी टाकायची आणि नंतर JCPने काम चालू करायचं. नंतर पुढं एक 5 किलोमीटर जाधववाडीच्या तिथं आल्यानंतर आम्ही त्याची 30 फूट केली रुंदी. परत गोरेवाडीच्या तिथं गेल्यानंतर थोडी 40 फूट, 50 फूट, बलवडीच्या तिथं गेल्यानंतर 100 फूट, 150 फूट, असं खानापूर तालुक्यामध्ये जी 22 किलोमीटर नदी होती, सुरुवातीची 8 किलोमीटर नदी पूर्ण गायब होती आणि पुढची नदी फक्त असं म्हणजे ओढा टाईप दिसत होतं. त्यामुळे ते लोकांना माहितच नव्हतं. त्यांना काय वाटायचं हा ओढाच आहे. किती दिवसापासून गायब होती नदी? साधारणतः सर ती लोक आम्हाला सांगितलं की आम्ही खूप लहान होतो आणि दुष्काळाच्या पूर्वी इथून एक असं ओगळीसारखं पाणी जायचं आणि आमची आई वगैरे म्हणे सणाची इथं कपडे धुवायची, असं आम्हाला त्या
60 ते 70 वर्षाच्या लोकांनी सांगितलं. अरे बापरे. हा, म्हणजे हे तर 40-50 वर्षाच्या लोकांना तर त्यावेळी ती माहित माहीतच पण नव्हतं, म्हणजे पूर्ण गायबच होती ती नदी. आणि ती नदी सर आम्ही हे काम 3 महिन्यात केलं. क्या बात आहे. आणि विशेष म्हणजे लोकसहभागातून काम झालं सर हे. पण ती नदी गुगल मॅपवर दिसली कशी? लाईन दिसते ना सर ती गुगल मॅपवरती. ओके. गुगल मॅपवरती त्याचा लाईन म्हणजे गावाचा नकाशा जो असतो, गावचा जो होता नकाशा, म्हणजे त्या नदीचा उगम ऐनवाडीमध्ये झाला. ऐनवाडी या गावात, म्हणजे आता त्यांनी अगस्तीनगर हे नदी तिथं पुनर्जीवन झाल्यामुळे लोक फार जागरूक झाली. त्या अगस्ती ऋषींविषयी पण त्यांच्या मनामध्ये फार म्हणजे प्रेम आदर निर्माण झाला. आणि आता त्या गावाचं नाव पण त्यांनी चेंज केलं सर, अगस्तीनगर केलं ऐनवाडीचं आता. आणि त्या गावाच्या नकाशावरती पण अशी एक लाईन दिसायची, ओगळ. फक्त त्या लोकांना काय वाटायचं ती ओगळच आहे. जाधववाडीच्या गावाच्या नकाशावर पण ती लाईन दिसायची. मग आम्ही ते बघितलं तर ती गुगल मॅप वरती पण दिसायची. मग आता ती चालू झाली नदी? हो, नदी चालू झाली सर. ती नदी चालू झाली. फक्त लोकसहभागातून आम्ही ते काम केलं. आणि त्याला सुरुवातीचे जे 1 किलोमीटर होतं, म्हणजे गुहागर विजापूर रोड लागतो तिथं, फक्त त्यावेळचे जे स्थानिक आमदार होते त्यांनी आम्हाला 1 लाख रुपये दिले. आणि बाकीचे जे होते ते आम्ही ट्रस्ट, मग सिद्धिविनायक ट्रस्ट किंवा शिर्डीचे ट्रस्ट, विट्यातल्या त्या श्रेयस पतसंस्था वगैरे आहेत त्यांच्याकडून, लोकवर्गणीतून असे 72 लाख रुपये सर आम्ही गोळा केले. हे लोकवर्गणीतून पूर्ण नदी? हो, सगळी लोकवर्गणीतून. आणि 3 महिन्यात नदी पूर्ण झाली ती. आणि नदी पूर्ण झाल्यानंतर आम्ही काय केलं, 200-200 फुटाच्या अंतरावरती मातीचे बंधारे घातले त्या नदीवर. हा, त्याच नदीवरती, कारण आमच्याकडे पैसेच नव्हते सर पूर्ण बंधारे. आणि ते कसं PW कडून सँक्शन होणार हे, त्यामुळं ते मोजणी करणार, तोपर्यंत परत म्हणून आम्ही मातीचे बंधारे घातले. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून 400 झाडं मागवली आम्ही. आणि नदीच्या दुतर्फा ती झाडं लावली सर. आता ती झाडं पूर्ण इतकी वाढलेत, पूर्ण डोक्याच्यावर आता नदीमध्ये त्याच्या सगळ्या मुळे आलेल्या आहेत त्या. शेवटपर्यंत लोक तुमचे नाव घेतील. हा, आता मला पुरस्कार भेटला ना सर, त्यावेळी एक ढोराळे गावचे एकदम ऍक्टिव्ह ग्रामस्थ आहेत ते, म्हणजे त्यांनीच ते ढोराळे महसुली स्वतंत्र गाव केलं. त्यावेळी त्यांनी मला एक कमेंट टाकली ह्याच्यावरती की मॅडम, तुमचं जे काम आहे की जाधववाडी ढोराळे रस्ता आणि अग्रणी नदीचं, हे आम्ही हयात आहे तोपर्यंत विसरणार नाही. मी म्हटलं हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, म्हणजे ह्या फडणवीस सरांच्या हस्ते मिळाला त्याच्यापेक्षाही मोठा पुरस्कार हा आहे. म्हटलं की लोकांनी मला मनात ठेवलं. तो जो पुरस्कार मिळाला तो पाणंद रस्त्यासाठी मिळाला? तो पाणंद रस्त्यासाठी मिळाला. नक्की काय केलं होतं असं की तुम्हाला पुरस्कार दिला? त्यामध्ये सर आम्ही काय केलं, पाणंद रस्ते हे कसं, जिथं अडवणूक आहे, म्हणजे जिथं रस्त्यांवरती काय वाद वगैरे चालू आहेत, अतिक्रमण चालू आहे, जे वहिवाटीचे रस्ते असतील, अडवले असतील, तर कलम 5 खाली तहसीलदार यांच्याकडे ऍप्लिकेशन द्यावं लागतं संबंधित व्यक्तीला, जी कोण सपर होते त्यांना. आणि नवीनच रस्ता पाहिजे असेल तर कलम 143 खाली. मग याच्यामध्ये सर कसं होतं की ऍप्लिकेशन दिल्यानंतर मग त्यांना नोटीस निघते, परत तहसीलदार स्थळ पाणी करायला येणार, स्थळ पाणी करणार, परत त्यांच्या सुनावण्या होणार. मग ह्याच्यामध्ये साधारणतः कधी 6 महिने, कधी वर्ष, कधी काय काय जुन्या केसेसमध्ये 2-2 वर्ष पण जातात. आणि तोपर्यंत जी त्या रस्त्यासाठी त्या व्यक्तीची जी चाललेली धडपड असते ती पण कुठेतरी ती व्यक्ती पण थकून जाते सर. बरोबर. आणि तहसीलदारांना पण कसं होतं की खूप काम असतं, आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रत्येक एक स्थळ पाणीला गेले तरी त्यांचा एक अर्धा एक दिवस जातो. म्हणून आम्ही असं ठरवलं की सांगली जिल्हाधिकारी दयानिधी सर यांनी एक पत्रक काढलेलं होतं की रस्त्याच्या नोंदी घ्या म्हणून. त्यामध्ये लिहिलेलं कलम 143 आणि कलम 5 असं वहिवाट असं लिहिलेलं. तर आम्ही त्या परिपत्रकाचा आधार घेतला सर. आणि आमच्याकडे नोंदी घालत असताना जिथं आम्हाला पण कुठे अडचण येऊ नये भविष्यामध्ये, की वहिवाटीचा रस्ता आहे, नकाशावरती नोंद नाही, त्या लोकांना मी बोलवलं, सरपंचांना संबंधित गावच्या बोलवलं की हा वहिवाटीचा रस्ता आहे, याच्यावरती कोणाचा काय अडथळा आहे का, नसेल तर लगेच संमतीपत्र घेतलं. ज्याचा कोणाचा अडथळा असेल त्याला समजून सांगितलं की बाबा रे, आज नाही तू रस्ता दिला तर तुला उद्या तर रस्ता हा द्यावाच लागणार. रस्ता हा द्यावाच लागतो, कारण कोणाचीही जमीन आपण नैसर्गिक न्यायानुसार लॉक करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या गावामध्ये वाद होण्यापेक्षा सामंजस्याने जर सुटलं तरी परस्पर प्रेम राहील. मग असे संमतीपत्र सर आम्ही घेतले आणि समझोत्याने डायरेक्टर असते ते खुले केले. आणि खुले करून त्यांना कायदेशीर स्वरूप दिलं की 7/12च्या इतर अधिकार सदरी लगेच त्यांच्या नोंदी घेतल्या. की कुठल्या गटातून कुठपर्यंत हा रस्ता जातोय, किती लांबीचा जातोय, कोणत्या दिशेला आहे. त्याबरोबर सर आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम असा राबवला की तलाठी दप्तरातला जो गाव नमुना 1 आहे, जो लाईव्ह डाटा असतो, त्यामध्ये कॉलम 8 पासून कॉलम 14 पर्यंत, जे पूर्वी आकारबंद मध्ये हस्तलिखितला भरले जायचे, तो कोणीच भरत नाही आता. तर तो माझ्या सर्कलमधल्या 14 गावामधल्या सगळ्या तलाट्यांना मी जेवढ्या रस्त्याच्या नोंदी घेतलेल्या आहेत, आम्ही 93 रस्त्याच्या नोंदी GR येण्यापूर्वी, शासनाचं GR येण्यापूर्वी आम्ही त्या नोंदी घेतल्या सगळ्या.
त्या 7/12च्या इतर अधिकार सदरी घेतल्या, प्लस गाव नमुना 1ला पण घेतल्या. आणि लोकांना पण आम्ही सांगतानाच सांगितलं की ह्यामध्ये आपल्याला 1ही रुपया खर्च करायचा नाही. म्हणजे तुम्ही जर तहसीलदारांकडे गेला तर तुम्ही ऍप्लिकेशन देणार, कुठल्या तरी स्टॅम्प बिल्डरकडे जाणार, ते ऍप्लिकेशन लिहून घेणार, तुमचा त्यात वेळ जाणार, पैसा जाणार, परत इथून तुम्ही कवटेमंकाळला जाणार, त्यामध्ये तुमचा खर्च होणार. तर ह्याच्यामध्ये आपण नो अपील नो वकील या तत्वाने काम करायचं. आणि तो एक सर आम्ही लोकांच्या पुढे एक अजेंडा ठेवला की नो अपील नो वकील. लोक ऐकतात आणि लोक सर माझ्या सर्कल मधली एवढीच म्हणजे चांगली की म्हणजे सरपंच स्पेशली की ते ढोलेवाडीचे सरपंच असतील, सुडेखिंडीचे सरपंच असतील, बाकी घोरपडीचे सरपंच, दुसरे पण ढालगावचे, म्हणजे सगळीच. पण जिथं मला जास्त सहकार्य मिळालं ते चुडेखिंडीच्या आणि ढोलेवाडीच्या सरपंचांकडून, की त्यांना मी म्हटलं की सरपंच साहेब सांगा, म्हटलं जे रस्ते असतील ते आपण हे करायचे. तर त्यांनी सर वहिवाटीचे रस्ते मला सांगितले आणि त्यानुसार आम्ही लोकांना पण कसं की त्यांनी आम्हाला आज सांगितलं तर मी 1 तासामध्ये जर त्यांना 7/12 देत असेल कायदेशीर हक्काचा तर लोकांमध्ये उत्साह वाढला ना, की आपला 1 रुपयाही खर्च होत नाही, आपल्या लोकांना काही त्रास होत नाही. आणि आम्ही सरपंचांना ह्याच्यासाठी इन्व्हॉल्व केलं कारण सरपंचांना शेवटी कसं तिथं निवडून यायचं असतं, म्हणजे त्यांना एक दाखवायचं असतं की मी तुमचं काम केलंय लोकांना, म्हणजे त्यांची प्रतिमा त्यांना चांगली करायची असते. त्यामुळे आम्ही सरपंचांथ्रू जास्त हे केलं. म्हणजे सरपंचांना पण कसं त्याच्यामध्ये त्यांना लोकांना सांगता आलं की बाबा मी हे काम केलेलं आहे, जरी प्रशासन त्यामध्ये असेल तरी सुद्धा की मी ह्यांच्याशी कनेक्ट आहे आणि मी हे काम केलेलं आहे. आणि सरपंच असल्यामुळे आम्हाला पण लोकांमध्ये जायला जास्त त्रास झाला नाही, कारण सरपंचांचं लोक ऐकतात. आणि त्यामधल्या सर 5 रस्त्यांना मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद योजनेतून निधी मंजूर झाला सर. क्या बात आहे. विरोध होता लोकांचा? विरोध होता सर. त्याच्यामध्ये एका गावामध्ये ढोलेवाडीमध्ये तो तर मी आदेशानेच, म्हणजे मी काय केलं, जिथं आदेश झालेत तिथं पण आदेश झाले की फक्त रस्ता खुला करे एवढंच काम नाही करायचं. आदेश झाला ना, रस्ता खुला केला ना, लगेच तलाठ्यांना सांगायचं की ही नोंद धरा, मग ह्याला कायदेशीर स्वरूप द्या. ही नोंद 7/12च्या इतर अधिकार सदरी आलीच पाहिजे. मग ती नोंद धरल्यानंतर एकाने माझ्यावरती कोर्ट केस केली. मी त्याला पण सर उत्तर दिलं. म्हणजे जे काय आहे ते मला तिथं बोलवलं, पार्टी केल्यानंतर मी उत्तर दिलं. पण त्याच्यानंतर पण सर मी रस्ते खुले केले. मी म्हणलं रस्ते खुले केल्यानंतर जर माझ्यावरती केस होणार असेल तर मला आवडेलच म्हटलं. बापरे, एवढं स्वतःच्या अंगावरती घेऊन हे काम करणं कोर्ट केस झाली सर माझ्यावरती एक ढोलेवाडीमध्ये, कारण विरोधात होते लोक. कारण लोकांचं कसं होतं की असं वाटत नव्हतं की अरे आपण एवढं चांगलं करतोय, लोक विरोध करतायत, जाऊ दे मरू द्या, नको करायला? नाही, मला असं वाटायचं सर की आपण लोकांसाठी इतकं चांगलं करतोय पण ह्या लोकांना कळतच नाही. म्हणजे अजून पण असा प्रश्न म्हणजे माझ्या मनात येतो. पण त्याच वेळी सर कधीतरी एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचा फोन आला आणि ती व्यक्ती म्हटली की मॅडम माझं हे काम थांबलेलं आहे बऱ्याच दिवसापासून, तुम्ही ह्यांना बोला किंवा ह्या तलाट्यांना बोला किंवा इथे सांगा किंवा असं अजून गावातून काही मिळालं नाही. त्यावेळी मग मला वाईट वाटतं की अरे आपण 4-5 लोकांसाठी ह्या लोकांवरती का अन्याय करायचा. अगदी बरोबर. म्हणजे आणि मी त्यांना सांगताना पण सांगते की माझं एमच नाहीये, माझं एम फक्त एकच आहे की लोकांना जास्तीत जास्त सेवा देणं. कारण मला जर पैसेच पाहिजे असते तर माझ्या मेडिकल फील्डमध्ये भरपूर पैसे आहेत. माझे मिस्टर डॉक्टर आहेत, माझे मिस्टर. मग मी लोकांना पण तेच म्हणते की मला जर ह्याच्यामध्ये महसूलमध्ये कामच करून जी महसूलची प्रतिमा मलिन झाली असं म्हणतात की मला जर पैसेच कमवायचे तर माझ्या फील्डमध्ये ह्याच्यापेक्षा खूप पैसे आहेत मेडिकल फील्डमध्ये. माझे मिस्टर डॉक्टर आहेत, ऑलरेडी माझं हॉस्पिटल सेट आहे. पण मला हे नाही करायचं की मला पूर्ण सोशल होऊन काम करायचं आहे. आवड होती म्हणून तर तुम्ही इकडे आलात. डॉक्टर केस सोडून तुम्ही इकडे येताय म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि याच्यासोबत तुम्ही लक्ष्मी योजना पण राबवली, त्याच्यात महिलांचा सहभाग त्या 7/12 तुम्ही घडून आणला. त्याच्या मागचं कारण काय होतं? लक्ष्मी मुक्ती योजना सर हे एक 1992 साली महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे. लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सहहिस्सेदार म्हणून पती बरोबर पत्नीचं नाव दाखल करायचं. हा एक 100 दिवसांचा जो शासनाचा कार्यक्रम चालू झाला त्यामध्ये हे आम्ही कवटेमंकाळ तालुक्याचं एक नाविन्यपूर्ण म्हणून हे घेतलेलं होतं आम्ही. आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्त नोंदी सांगली जिल्ह्यातल्या आहेत, 15,892. त्यामध्ये कवटेमंकाळ तालुका 3,005 नोंदी आहेत आणि त्यामध्ये ढालगाव सर्कलच्या 1,000 नोंदी आहेत. म्हणजे माझ्या एका सर्कलच्या नोंदी आहेत. म्हणजे की मी बघितलं की अजून कोणत्या एखाद्या एसडीओ कडे पण नाहीयेत एवढ्या. पण त्यावेळी मला हे फिरत असताना असं जाणवलं की माझा एरिया सर फार दुष्काळी आहे. मी जिथं काम करते ना तिथं एकदम दुष्काळी एरिया आहे. ढालगाव सर्कल जत बाउंड्री आहे आणि बरेचसेच लोक पिणारेच आहेत.
आणि जेव्हा मी हे लोकांना सांगितलं, म्हणजे माझ्या कोतवालां थ्रू त्यांना गावातल्या ग्रुपवरती टाकायला सांगितलं, किंवा गावोगावी आम्ही स्वतः जाऊन मिटिंग घेतल्या. कारण मी ऑफिसला फार कमी असते, कारण जॉबच आपला फील्डचा आहे. त्यामुळे रोज एका गावामध्ये फील्डवरती प्रत्यक्ष शेतात शाळा असो काही असो तिथं जायचं. त्यावेळी सांगितल्यानंतर पुरुषांपेक्षा लेडीजच जास्त तयार झाल्या. बरं. आणि त्या लेडीजनी मला असं सांगितलं की मॅडम माझा नवरा दारू पितोय, जमीन विकणार म्हणतोय. ठीक आहे म्हटलं. किंवा माझ्या नवऱ्याचं एका तर लेडीजनं असं सांगितलं मला, सर फार वाईट वाटलं की 2 लहान मुलं आहेत. ती रडत आलेली माझ्याकडे आणि म्हणे माझ्या नवऱ्याचं दुसरीकडे अफेअर आहे आणि आता त्या बाईच्या नावावरती तो जमीन करणार. अरे बापरे. मला इतकं म्हणजे काहीच बोलता आलं नाही. आणि मला सरपंचांचा पण फोन आला त्यावेळी दुधेभाऊच्या, की मॅडम म्हणे तुम्ही एवढं चांगलं काम करताय तर तुम्ही हे एक पुण्य बांधून घ्या. सरपंच मला म्हटले की बिचारी फार गरीब आहे म्हणे आणि असं आहे. तर मग मी म्हटलं त्याची संमती लागणार म्हटलं. सरपंच साहेब त्याच्या सहीशिवाय आपण काही करू शकत नाही. उद्या म्हटलं त्यांनी तक्रार केली तर म्हणे नाही तू संमती देणार. म्हटलं काही पण करा, गोड बोलून फक्त त्याची संमती तेवढी आणा म्हटलं. कुठल्याही आपण म्हटलं चांगलं काम करतोय आणि चांगल्या कामासाठी जर आपण म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जर आपण वाईट गोष्ट म्हणजे वाईट मार्गाने हे केलं तर ते वाईट होऊ शकत नाही म्हटलं. त्याला गोड बोला म्हटलं, त्याला दुसरा कुठला तरी कागद वगैरे सांगा म्हटलं. तो पितो का तर पितो म्हणे. त्या नशेत म्हटलं त्याच्याकडून सही घ्या. आणि घेतली सर आम्ही. आणि त्या लेडीजचं नाव लावलं. तो जमीन नाही विकू शकला सर. परत त्याचं ह्याच्यामुळे मी ठरवलं की नाही, ह्या लक्ष्यमुक्तीमध्ये काम करायचं. आपल्या सर्कलमध्ये इतरांपेक्षा जास्त पोटेन्शियल आहे म्हटलं लक्ष्यमुक्तीसाठी. कारण लोक तयार होतात, फक्त ह्यांना माहीतच नाही. आणि ह्याच्यामध्ये सर फक्त एक संमतीपत्र, त्याच्यावरती नवऱ्याची सही, 7/12 ज्या 7/12ला नावं लावणार आहे तो 7/12 आणि आधार कार्ड एवढंच फक्त लागत होते सर. म्हणजे इतके कमी डॉक्युमेंट. आणि काम कमी असतं, काम होण्यासारखं असतं, फक्त मानसिकता पाहिजे सर. ती बऱ्याच जणांकडे नसते. ते तुम्ही तुम्हाला आवड होती म्हणून तुम्ही त्या गोष्टी करत होता. खूप केलं सर ते लक्ष्यमुक्तीमध्ये. आणि ज्यावेळी हे होतं म्हणजे आमचा महसूल दिन असतो 1 ऑगस्टला, त्याच्या आधी साधारणतः जुलैमध्ये माझ्या 300 नोंदी झालेल्या होत्या त्यावेळी. म्हणजे चालूच होतं काम. असं मी मेसेज वगैरे टाकायचं हे करायचं. आणि तहसीलदार मॅडम आल्या आणि मला असं सहज बोलल्या की आपल्या तालुक्यात सगळ्यात जास्त नोंदी झालेल्या आहेत म्हटल्या. सगळ्या मिळून एक त्यावेळी आमच्या तालुक्यातल्या काहीतरी 700 नोंदी झालेल्या सगळ्या. म्हणजे आमच्या तालुक्यात 5 सर्कल आहेत माझ्या सर्कल सहित. तर तुझ्या एक 400 नोंदी होतील का? तर मी म्हटलं होतील मॅडम म्हटलं. तर म्हटलं आपल्या तालुक्याच्या किती आहेत? तर तालुक्याच्या 700 आहेत म्हटलं. ठीक आहे म्हटलं. आणि त्यांना बरं म्हटलं मी. आणि मी एक ठरवलं की तालुक्याच्या 700 आहेत ना, तालुका क्रॉस आपण करायचा. आणि 8 दिवसात सर आम्ही 300 नोंदीच्या 751 नोंदी केल्या. कारण आम्ही इतकं फिरलो, घरोघरी लोकांना सांगितलं, त्यांचे अर्ज घेतले. मग माझे कोतवाल असतील, तलाठी असतील, 751 नोंदी घातल्या सर आम्ही त्या 1 ऑगस्टला. आणि तो पुरस्कार आमच्या कवठेमंकाळ तहसील ऑफिसला मिळाला. म्हणजे आमच्या तहसीलदार मॅडमना सांगली जिल्ह्यातून, की कलेक्टर साहेबांच्या हस्ते, अशोक काकडे सरांच्या हस्ते, की लक्ष्यमुक्तीमध्ये खूप चांगलं काम केलं तुम्ही म्हणून. क्या बात आहे. तुम्ही हे जे काम करत असतात, जसं सांगितलं तुम्ही नाव घेतलं, तहसीलदार साहेब असतील किंवा मॅडम असतील किंवा कलेक्टर असतील, हे ज्यावेळेस कुठे ग्रामीण भागात अशा कामांसाठी जातात त्यावेळेस त्यांच्यासोबत एक लवाजमा असतो, सेक्युरिटी असते वगैरे. तुम्ही तलाठी म्हणून काम करत होतात, ग्रामीण भागात काम करत होतात, अशा ठिकाणी काम करत होतात की जिथे लोकांचा विरोध पण होता, प्रचंड विरोध होता सर. भीती नव्हती वाटत होती भीती. ज्यावेळी माझ्यावर अंगावरती लोक दगड घेऊन आले त्यावेळी मला भीती वाटलेली. पण तहसीलदार मॅडम बोलले की मी काही येणार नाही म्हणे. म्हणजे मॅडम एकदम मला असं थोडं रागानं बोलल्या की, आणि मी नवीनच होते सर, मला फक्त 1च वर्ष झालेलं चार्ज घेऊन. आणि तुम्ही त्या गावचे आहे ना तलाठी, मग तुम्ही मला कशाला कॉल केलाय की तुम्ही ते मिटवा, तुम्हीच त्या गावचे कलेक्टर आहात. ठीक आहे म्हटलं. आता मी एकच ठरलो की आता इथून पुढे आपण अधिकाऱ्यांना सांगायचं, आपल्या गावचा प्रॉब्लेम ना आपणच सॉल्व्ह करायचा. काय म्हटलं होईल ते होईल. पण सर त्या लोकांनी नंतर, म्हणजे मी त्यांना माझ्या पद्धतीनं, कारण मला सुरुवातीपासून व्याख्यानं द्यायची सवय असल्यामुळे मी त्यांना माझ्या पद्धतीने एक सनसनीत लेक्चर धाडलं. म्हणजे जे ब्रेन वॉश करेल, मोटिवेशनल असं. 2 पार्ट्या एकदम कट्टर विरोध होत्या. आणि ज्या विरोध होत्या त्या त्यांना विरोध राहिला, पण सर त्या माझ्या बाजूने आल्या. आणि दोन्ही पार्ट्या माझ्या बाजूने आल्या. आणि विशेष म्हणजे सर की ज्यावेळी जेसीपीने काम चालू होतं 3 महिने, त्यावेळी त्या जेसीपीच्या लोकांना माझ्या गावातील लोक सकाळ संध्याकाळ जेवण देत होती. ती लोक पण दिली. आणि जेवण सर साधं पण द्यायची नाही, त्यांना जसं पाहिजे तसं त्यांनी जेवण दिलं एकदम. म्हणजे त्यांना मी सांगितलेलं की हे ज्यावेळी तुमच्या शेतामध्ये येईल जेसीपी तुमच्या हद्दीत, त्यावेळी त्या शेतकऱ्याने द्यायचं. म्हणजे इकडे एक शेतकरी असेल तर सकाळ संध्याकाळ असं वाटून घ्यायचं जे काम असेल ते.
ठीक आहे मला लोक म्हटली. आणि मी त्यांना एकच सांगितलं की आपल्या घरी पाहुणे येतात का नाही, आपण पाहुणचार करतो की नाही, तसं असं समजायचं की हे पण पाहुणेच आहेत. बरोबर. कारण हे तर आपलं आयुष्याचं भलं करायला आलेले आहेत. ह्याच्यामुळे आपल्या बोरचं पाणी वाढेल, विहिरीचं पाणी वाढेल, पर्क्युलेशन वाढेल. आणि सर खरोखर पाणी वाढलं, ते लोकांना पटलं. आणि लोकांनी जे लोक विरोधात होती ती आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सर, दोन्ही पार्टीची लोक. अजून काय पाहिजे. खरं तर तुमचे ती तळमळ जी होती काम करण्याची, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या. नाहीतर काही नाही, लोकांना जर लोकांचा विरोध असेल तर अधिकारी तरी काय करणार, पण तुम्ही ते करून दाखवलं. आणि खरं तर तुमच्याकडून इतर अधिकाऱ्यांनी तो आदर्श घेणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या प्रशासकीय, परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही एक पात्री प्रयोग पण करता. मी सावित्री बोलते. ह्याची सुरुवात कशी झाली होती आणि कुठं कुठं प्रयोग केले? मी सर म्हणजे ज्यावेळी पुण्यात यायचे होते, म्हणजे पुण्याला मी BMS ला ऍडमिशन घेतलं, त्यावेळी मी फक्त वक्तृत्व स्पर्धाच करायची, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा. पण पुण्यामध्ये आल्यानंतर मी फर्स्ट इयरला असताना आमचे सिनियर सेकंड इयरचे SFI मध्ये होते. आणि त्यांनी माझं हॉस्टेलला वगैरे बघितल्यानंतर ते मला म्हटले तू SFI जॉईन कर. मी त्यांना विचारलं तर काय असतं काम, तर मी ठीक आहे म्हटलं, म्हणजे मला पण आवडतेच म्हटलं अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला. आणि मी SFI मध्ये गेले. मग SFI मध्ये जाऊन आम्ही जिथं जिथं कॉलेज म्हणजे प्रशासन अन्याय करतंय मुलांवरती, तिथं तिथं आम्ही आवाज उठवला सर. सगळ्यात पहिल्यांदा आवाज तर माझ्याच कॉलेजमध्ये उठवला आम्ही, टिळकमध्ये. त्यामुळे टिळकचं प्रशासन पण शेवटपर्यंत माझ्या विरोधात होतं, फक्त ते उघड बोलू शकले नाहीत मला, म्हणजे जे प्रशासनातले आहेत ते. आणि माझे बॅचमेट पण होते, ते पण माझ्या असं विरोधात नव्हते, पण त्यांना ते पटायचं नाही. ते म्हणायचे अरे कोणीच नाहीये आपल्या बॅचमधलं, कोणीच नाही, ही एकटीच कशाला जाते तिथं, कशाला ते सिनियर चांगले नाहीत, कशाला त्या सिनियर बरोबर फिरते. मी त्यांना एकच म्हणायची की ते सिनियर चांगले असो वाईट, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कुठेतरी त्यांचे आणि माझे विचार पटतात, एका मुद्द्यावरती तरी आमचे पटतात, म्हणून मी त्या मुद्द्यावरती त्यांच्याकडे जाते. तुम्ही मला भलेही किती विरोध केला तरी मी काम करणारच. आणि त्यावेळी आमच्या कॉलेजमधून जी फी एक्स्ट्रा आकारलेली होती ती सगळी आम्ही परत घेतलेली होती. म्हणजे तो आमचं एक यश होतं आमच्या त्या लढ्याला आलेलं. आणि त्याच्यानंतर आम्ही असेच बरेच DED कॉलेज, BED कॉलेजमध्ये केलं. आम्ही रॅली काढायचं सर, कलेक्टर ऑफिस ते फुले मंडई, तर भाजी मंडई आपली तुळशीबागेतली. आणि आम्हाला बसायला कुठेच जागा नसायची. मग अशा वेळी आम्ही भिडेवाडा जो होता, जो पडलेला होता, जो दुर्लक्षित होता, आणि त्यावेळी त्याची अवस्था 2004 ला बरी होती. मग त्या भिडेवाड्यामध्ये आम्ही बसायचं, दुपारी तिथंच डबा वगैरे सगळं एकत्र खायचं, मेसचं असेल ते. आणि तिथंच मग मी सावित्रीमाईंची स्क्रिप्ट लिहिली. त्यावेळी काही आपला अँड्रॉइड मोबाईल नव्हता, युट्यूब नव्हतं, काही नव्हतं. मी स्वतः ते सावित्रीमाईंची पुस्तकं वाचून लायब्ररीमधून, आणि जसं आहे तशी मी माझ्या शब्दामध्ये सावित्रीमाईंची स्क्रिप्ट लिहिली आणि पहिल्यांदा त्या SFIच्या ह्याच्यामध्ये सादर केली. नंतर आमच्या हॉस्टेलला सादर केली. आमचं हॉस्टेल समाज कल्याणचं असल्यामुळे तिथं पण वेगवेगळ्या फॅकल्टीच्या मुली असल्यामुळे त्यांना आवड असायची. आणि त्याच्यानंतर त्या मुलींमुळं मग कसं झालं, काही मुली BEDच्या असायच्या, काही DEDच्या, काही SP कॉलेजच्या, काही फर्ग्युसन, डेक्कन कॉलेज वगैरे असं. मग त्यांनी मला त्या कॉलेजमध्ये इन्व्हाइट केलं सर. आणि माझे सावित्रीचे प्रोग्राम त्यावेळी पुणे आजूबाजूच्या म्हणजे कॉलेजमध्ये, आकुर्डी असतील, कुठे असतील असे सर. आणि काही काही कॉलेजमध्ये 3-4 वेळा झाले. समाज कल्याणच्या हॉस्टेलला झाले, म्हणजे एरोडा हॉस्टेल पण मुलींचं आहे, तिथं झालंय. नंतर आम्ही समाज कल्याणचं सगळे समाज कल्याणचे हॉस्टेल मी एकत्र केलेले. आणि ते पहिलं गॅदरिंग होतं सर, जे की मी आयोजित केलेलं होतं. म्हणजे आमच्या रेक्टरच्या मागे म्हणजे हट्ट करून, मॅडमनं आमच्या हट्ट करून की नाही आपण गॅदरिंग घ्यायचं, वेगळं काहीतरी आपण करायचं, असं तिथं केलं. म्हणजे 200च्या आसपास मी सावित्रीमाईंचे प्रयोग पुण्यातच केले सर. हा, त्यामुळे ते भिडेवाडा हे सर माझं इतकं श्रद्धास्थान बनलं की माझ्या कवितेत पण, माझ्या आता युट्यूबला माझ्या 2 कविता आहेत भिडेवाड्याच्या. स्वाभिमानाचा शिलेदार भिडेवाडा बोलला आणि एक भिडेवाडा बोलला अशी आहे. तर मग त्याच्यामध्ये पण माझी कविता आहे. त्यात म्हणजे मला अजून पण कधी असं काही डिप्रेस झालं, काही वाटलं, तर मग मी एकच फक्त म्हणते, सावित्रीमाईंचा फोटो माझ्या घरी आहे की ज्योती सावूंच्या उपकाराचं पांग कधीच फिटणार नाही. म्हणजे हे असं, आणि क्रांती ज्योतीच्या नावाचं पान कधीच मिटणार नाही. म्हणजे हे मला अजून म्हणजे हे बोलताना पण इतकं हे होतं की हे माझे श्रद्धास्थान आहे सर. म्हणजे पण मग हे गवसते मी जेव्हा हे कधी लिहिलं, किंवा इथल्या किती 71 कविता आहेत? 71 कविता आहेत सर. ह्या कधी म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये लिहिल्या? ह्यातल्या काही कविता कॉलेज लाईफ मध्ये लिहिल्या, काही कविता ज्या वेळी असं अन्याय अत्याचार म्हणजे घडले, ज्या नको त्या घटना घडतात समाजामध्ये आता, म्हणजे तिथे लहान मुलगी बघितली जात नाही, वयोवृद्ध स्त्री बघितली जात नाही,
त्यावेळी पण त्या अशा वेळी पण ती नराधम म्हणून माझ्या ज्या कविता आहेत त्या लिहिल्या. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पण कविता आहेत, महात्मा गांधींवर पण कविता आहेत. म्हणजे आज होय आम्हाला अजून गांधी कळलेच नाही असं, म्हणजे सावित्रीमाईंवरती आहेत, ज्योतिबा फुलेंवरती आहेत, लाल बहादूर शास्त्रींवरती पण आहेत. म्हणजे अशा वैचारिक कविता आणि स्त्रीवादावरती पण खूप आहेत. म्हणजे कसं स्त्रीनी वागलं पाहिजे. कारण ह्यातली एक कविता सर माझी 2004 साली पुण्यामध्ये विजय वडवेराव सर आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय काव्य संमेलन भरवलेलं होतं मोठं, भिडेवाडा. तर ते पहिल्यांदा त्यावेळी भरवलेलं, त्यावेळी 651 कवी आलेले होते. तर त्यामध्ये माझी ती भिडेवाडा कविता मी सादर केलेली, त्याला सेकंड प्राइज भेटलेलं होतं भिडेवाड्याला. मग ते सरांनी नंतर मला सांगितलं की तुमची खूपच सुंदर कविता आहे पुढे हे. मग त्याच्यानंतर तिथेच मला एक सर भेटले, श्रीराम घडे सर, त्यांनी त्याचं गाणं केलं सर. बरोबर. ज्या सावित्रीमाईंच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही चाललात, त्यांच्या प्रभावाखाली तुम्ही काम करताय, ज्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली, म्हणजे आपल्या देशात पोहोचवली, त्यांचा वारसा तुम्ही पुढे चालवताय. अर्थातच तुमची वाहवा होणं किंवा हे पुरस्कार मिळणं हे साहजिकच आहे, कारण छत्रछायेत म्हणजे तुम्ही जिथं बसून काम केलंय किंवा जिथं बसून तुम्ही हे विचार घेतलेत, तो फुलेवाडा असेल किंवा भिडेवाडा असेल, हे एक ऊर्जेचा स्रोत आहे. आणि खरं तर तुम्ही हे गवसते मी जेव्हा याच्यामध्ये ज्या काही 71 कविता लिहिल्यात, तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या अँगलनी त्याला तुम्ही म्हणजे छोट्या बालकांपासून ते तुम्ही महापुरुषांपर्यंत सगळ्या कविता त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. निश्चित हे आवडीचं तर आहेच लोकांच्या. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस तुम्ही प्रशासनामध्ये काम करताय, तुम्ही तुमची छंद पण जोपासताय. आज आपल्याला वेळेच्या अभावी आपल्याला खूप कमी वेळामध्ये हे करावं लागते. काय सांगाल आजच्या पॉडकास्टच्या शेवटी, की आज प्रशासनामध्ये अनेक अधिकारी आहेत, तुम्ही एक महिला अधिकारी म्हणून ग्रामीण भागात तळागाळाला काम करताय, खूप महिला अधिकारी आहेत, त्याही कारण सांगत असतात की अशा पद्धतीने विरोध होतो म्हणून आम्ही करत नाही वगैरे वगैरे, तुम्हाला माहिती आहे विरोध. काय सांगाल या पॉडकास्टच्या शेवटी, की प्रशासनामध्ये काम करत असताना कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजे, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? एक महिला म्हणून महिलांना संदेश द्यायचा झाला तर मी प्रशासनात काम करणारे असतील, आता मी जनगणनेचं ट्रेनिंग पण दिलं सर, फील्ड ट्रेनर होते मी, माझ्या तालुक्यामध्ये 9 दिवस मी ट्रेनिंग दिलं. आणि खंत इतकी की जेंट्स खूप होते आणि मी म्हटलं लेडीजची ऑर्डर नाही का, तर ते म्हटले नाही आमच्या लेडीज आल्या नाहीत, त्या गावी वगैरे गेलेत हे. तर मला त्यांना एकच सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री आणि पुरुष समानता म्हणून सर्वांना समान हक्क दिलेले आहेत. जर आपण समान काम समान वेतन असं करत असेल तर तुम्ही तिथं महिला हे कारण नाही सांगितलं पाहिजे. आणि स्त्रीकडे एक नैसर्गिकच हे असतं की स्त्री घर सांभाळते अतिशय चांगल्या प्रकारे, म्हणजे नाती सांभाळते. त्यामुळे प्रशासनामध्ये जर तिने वापर केला तर ती प्रशासन पण अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. कारण मला एक सर किस्सा आठवला, कारण ज्यावेळी आम्ही जेसीपी होता आमचा अग्रणीचं काम चालू होतं आणि मी काय करायची, सकाळी शार्प 8 वाजता तिथं जायची सर. आणि त्यावेळी तर मी प्रेग्नेंट होते सर माझ्या मुलीच्या वेळी, आणि शार्प 8ला तिथं जायची. त्या जेसीपी वाल्याला सांगायची की ते डिझेल मला दाखवल्याशिवाय चालू करायचं नाही. मी वही ठेवलेली, डिझेल किती आहे म्हणजे त्याच्यात किती ह्याला तू चालू केले किलोमीटरला, मी वहीत नोंद करायची. संध्याकाळी ज्यावेळी तू 8ला काम बंद करणार आहे त्यावेळी पण मी तिथं असायची किंवा माझा कोतवाल जायचा, मला दाखवूनच ते बंद करायचं. जेवायला बंद केलं तरी पण ते आम्ही नोंद करायची. त्यावेळी तो मला म्हटला की मॅडम इतकं प्रामाणिक काम तुम्ही म्हणजे एवढं हे करताय, म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरला कुठेतरी थोडं खटकलं की एवढं तुम्ही हे करताय, एवढं तर कोण घरचं पण करत नाही. मी म्हटलं सर हाच प्रॉब्लेम आहे, म्हटलं तुम्ही चुकलाय, इथे तर एखादा जेंट्स असताना तर गेला असता म्हटलं, पण मी लेडीज आहे ना, मला माहिती आहे म्हटलं सर पैसे कसे वाचवायचे असतात आणि हे आमचे लोकांचे पैसे आहेत म्हटलं लोकसहभागातून, त्यामुळं मी एवढे काळजी घेते म्हटलं. त्यांनी आमच्या मॅडमना, तहसीलदार मॅडमना पण सांगितलं, मॅडम हसल्या, म्हटल्या की नाही त्यांचं बरोबर आहे म्हटल्या. त्यामुळे मला असं सांगावंच वाटेल की लेडीजना की तुम्ही कारण नाही सांगायला पाहिजे, की कारण हे होऊ शकत कोणत्याही, म्हणजे नाण्याला 2 बाजू असतात. म्हणजे जसं पु ल देशपांडे म्हणतात की पेला अर्धा भरला आहे का सरला आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे. म्हणजे भरला आहे पण म्हणता येतं आणि सरला आहे पण म्हणता येतं. त्यामुळे तुमचा जर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर पॉझिटिव्ह असेल तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घडत जातात. आता ह्याच्यामध्ये सर पानंद रस्ते असेल, लक्ष्मीमुक्ती असेल किंवा जातीचे दाखले वाटप असेल, ह्याच्यामध्ये मला पण सर प्रचंड त्रास झाला, भयंकर. म्हणजे सर्वसामान्य लोकांकडून नाही, पण ज्या लोकांना असं वाटत असतं की बाबा ह्यांनी कुठेतरी फील्डवरती येऊ नये, ह्यांनी प्रत्यक्ष काम करू नये, की आपलं जे काय आहे
ते त्यामुळे चालत नाही, असं एक असते समाजात, अशी पण लोक असतात. बरोबर. त्यामुळे ह्या लोकांकडून मलाही त्रास झाला. पण मी फक्त पॉझिटिव्हली की नाही, आपण काहीतरी चांगलं करायचं आणि लोकांसाठी करायचं, की लोकांना त्याची जाणीव झाली. म्हणजे लोक म्हटली ना की मॅडम तुमच्यामुळे हे काम झालं, मी म्हणायची बस, मला कितीही त्रास झाला ना, तर एक व्यक्ती म्हटली की लाभार्थी एक म्हटलं की माझं काम झालं, माझं सगळं निघून गेलं त्यात. त्यामुळे मी प्रशासनात असणाऱ्या यांना एकच मला सांगावं वाटतं की भलेही माझीही स्वप्न फार मोठी होती, मलाही खूप हे म्हणजे मोठं अधिकारी व्हायचं होतं. माझे गुरुच आदरणीय शेखर गायकवाड सर आहेत. त्यामुळे सर पण मला बऱ्याच वेळा बोलले, ज्यावेळी अग्रणीचं काम बघायला यायचे त्यावेळी पण सर मला कधी कधी असं बोलायचे की अगं वैशाली, तू इतकी हुशार आहे, तू हिथं आमच्या शेजारी खुर्ची लावली पाहिजे, तू हे काम करते. तर मी म्हणायची नाही सर, मी माझ्या लाईफशी तडजोड केलेली आहे. म्हणजे माझी फॅमिली, माझा मुलगा, माझे मिस्टर आणि हे सगळं म्हणजे माझं आता म्हणजे सासरचं पण माझ्यावरती जबाबदारी आहे. हे कुठंही मला आता सोडायचं नाहीये आणि ह्याच्याबरोबर चांगलं काम करायचंय. फक्त त्यामुळे मला असं सांगावंसं वाटतं की कुठलंही पद छोटं किंवा मोठं नसतं. कधी कधी कसं होतं की मोठ्या पदावर असणारे अधिकारीही करू शकत नाहीत, इतकं छोट्या पदावरती असणारे अधिकारी करू शकतात. का तर ते ग्राउंड लेवलला असतात सर. बरोबर. जेवढे तलाट्याशी कॉन्टॅक्ट असतात एखाद्या लोकांशी, तेवढे तहसीलदारांशी असत नाहीत, तेवढे जिल्हाधिकाऱ्यांशी असत नाहीत. जेवढी लोक तलाट्यांना आशीर्वाद देतात किंवा शिव्या पण देतात, तेवढी लोक ती तहसीलदारांना पण देऊ शकत नाहीत आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण देऊ शकत नाहीत. त्यामुळे आपण ठरवायचं की आपण त्यांची शिव्या खायचे का आशीर्वाद घ्यायचे. म्हणजे आपलं ते भाग्य आहे सर की आपल्याला पब्लिक मध्ये जाऊन काम करायला मिळतं. शेवटी पद कोणतंही असो, अधिकार तुम्हाला दिलेले आहेत, अधिकार सगळे असतात. येस. आणि तुम्ही कशा पद्धतीने करताय, त्या पदाला तुम्ही न्याय कसा देताय याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. भले तुम्ही कलेक्टर असूनही तुम्ही जर काहीच करणार नसाल आणि तुम्ही तलाठी असून तुम्ही सगळं जर काही करत असाल, मग तो त्या पदाला न्याय झाला सर. बरोबर, त्या पदाला तुम्ही न्याय देताय. आणि माझे पण सर आहेत, म्हणजे माझे क्लासमेट आहेत, चांगल्या चांगल्या पोस्टवरती आहेत. अप्पर एसपी म्हणून एक आहे कोल्हापूरला, तो मला नेहमी बोलत असतो की नाही रे, तू एवढी हुशार आहे, एवढी हे होती, टॅलेंटेड होती, टिळकला शिकली आणि तू असं हे घेतलं. तर मी मला बऱ्याच वेळा तो म्हणतो की हे राजीनामा दे, कशाला हे करते एवढं हे असताना, नाहीतर मग तू एवढी व्याख्यात आहे तर मग कुठेतरी पॉलिटिक्स मध्ये जा, काहीतरी हे कर. मी त्याला काही बोलत नाही. फक्त मी परवाचा एक फोटो फक्त एक टाकला, फडणवीस सरांबरोबर होता आणि त्याला फक्त त्यांनी ग्रेट म्हटलं, त्याला मी फक्त एकच म्हटलं की जे तू करू शकला नाही ते मी करू शकले. क्या बात आहे. अजून काय पाहिजे. म्हणूनच तुमची जी कामं आहेत, ह्या कामांमुळेच हे पुरस्कार मिळत आहेत आणि हे प्रत्येकाला मिळत नाहीत. हीच तुमच्या कामाची खरी पोचपावती आहे. निश्चितच मॅडम, खरं तर पद कुठलंही असो, काम करण्याची जिद्द महत्वाची असते. आणि कदाचित तुम्ही जर वरच्या पदावर असता तर ते अग्रणी नदीचं पुनरुज्जीवन कुणी केलं असतं. तुम्ही आहात म्हणून सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलं. पण शेखर गायकवाड सरांचं मार्गदर्शन होतं, पण ग्राउंड लेवलला ते अक्षरशः ते टेप घेऊन मोजणं, पट्टी टाकणं. आणि अजूनही सर प्रोबेशनरी IAS लोक आली की त्या विट्या, म्हणजे विट्या खानापूर तालुक्यातलं काम आहे, तर ते विट्याची लोक मला फोन करतात की मॅडम तो डाटा कुठं आहे, ते लोक आलेले आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे. हे तुमचं काम होतं आणि ते तुम्ही घरचं समजून केलं. तुम्ही जे डिझेलचं उदाहरण सांगितलं की तुमचं घरचं समजून तुम्ही केलं म्हणून हे झालं. नक्कीच मॅडम, आज खरं तर आपल्याला दिवसभरही गप्पा मारायला वेळ पुरणार नाही, परंतु वेळेअभावी आज आपल्याला थांबावं लागतंय. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा वेळ दिला. आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टी समाजासमोर जाणं गरजेचं होतं, विशेषतः अधिकाऱ्यांसमोर जाणं गरजेचं होतं. आजकाल अधिकारी आल्याच्या नंतर विद्यार्थी प्रेरित होतात, परंतु आज तुम्ही आल्याच्या नंतर बरेच अधिकारी आजच्या या पॉडकास्टमधून प्रेरित होतील. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सर. थँक्यू.